त्याच्यात निश्चित महाराष्ट्रातली सगळी लोक पण आपल्याला साथ देते की हॅशटॅग मराठी मुलगा व्यवसाय करू शकतो. बघा, मी कधीच म्हणत नाही की माझी फ्रँचायझी घ्या, फक्त आपलं मिशन आहे की मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे. आकाश दादा, आज कुठं जाऊ रा? आज आपला दौरा चाललाय बघा नाशिकला. आज आपल्या नाशिकच्या दुकानाचं ओपनिंग आहे, शाखा नंबर 12चं. 12 शाखा. महाराष्ट्रात किती ब्रँचेस झाल्या? आता आपल्या फायनल झाल्यात 15, पण आता ही 12वी शाखेचं ओपनिंग आहे. ह्या महिन्याची आपली 3री ओपनिंग आहे आणि पुढच्या आठवड्यात आपल्या लोणीकंच्या शाखेची एक ओपनिंग. बघा, देवाच्या आशीर्वादाने रिस्पॉन्स खरंच चांगला आहे. आता आपण जे आपली टीम त्यांच्याकडनं फोन करून अपडेट घेतीये, तर सगळ्यांना रिस्पॉन्स हा चांगला आहे आणि क्वालिटी पण सगळ्यांनी मेंटेन ठेवलेली आहे आणि आपल्या सगळ्या शाखा प्रॉफिटमध्ये. 3-4 वर्षामध्ये एवढा बिझनेस वाढवला तुम्ही. आता तुमचं एम काय आहे पुढे? माझा एम जस काय आपली स्लोगो लाईन आहे की हॅशटॅग मराठी मुलगा व्यवसाय करू शकतो. तर आपलं हे स्वप्न आहे की दरेक मराठी माणसाने आपल्या व्यवसायात उतरलं पाहिजे. तुमचा व्यवसाय मोठा असो किंवा छोटा असो, व्यवसाय आणि व्यवसायात जर व्यवस्थित मन लावून जर व्यवसाय केला तर व्यवसायात पैसे पण आहेत. दरेक मराठी माणसाला आपण व्यवसायात आणण्याचा प्रयत्न करूयात आणि त्याच्यात निश्चित महाराष्ट्रातली सगळी लोक पण आपल्याला साथ देतील. बघा, मी कधीच म्हणत नाही की माझी फ्रँचायझी घ्या, फक्त आपलं मिशन आहे की मराठी माणसाने व्यवसाय केला पाहिजे. लोकांचं ज्यूस का बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना, तो मला बदलायचा आहे कुठेतरी, की ज्यूसच्या व्यवसायात पण चांगलं मार्जिन आहे, चांगले पैसे सुटू शकतात आणि हा 12ही महिने चालणारा बिझनेस आहे. तर ह्या बिझनेसमध्ये जर आले तुम्ही तर तुम्ही निश्चितच पैसे कमवू शकता. पण